मला याचा खूप आनंद होतो. औचित्य साधून प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श कामगार पुरस्कार वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 1996 साली या प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि त्या वर्षापासून आम्ही 1 मेच्या निमित्तानं आदर्श कामगार पुरस्काराचं वितरण करतो आहोत. हा पुरस्काराचा 30वा वर्ष आहे. गेले सलग 30 वर्ष आम्ही हा आदर्श कामगार पुरस्कार वितरणाचा समारंभ साजरा करतो आहोत. यावर्षी वाई येथील गरवारे फायबर लिमिटेड यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गरवारे फायबर लिमिटेडचे प्रेसिडेंट माननीय श्री बी कुलकर्णी साहेब येणार होते. आमचं त्यांचं तसं बोलणं झालं होतं, पण कंपनीच्या महत्वाच्या मीटिंगमुळे त्यांना या ठिकाणी येणं जमलेलं नाही. तरी सुद्धा त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आजच्या या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून गरवारे फायबर लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट व प्लांट इन्चार्ज मान्य अरविंद कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. तसेच गरवारे फायबर लिमिटेडचे जनरल मॅनेजर HR मान्य युवराज थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या पुरस्कार वितरण समारंभासाठी कामगार कल्याण केंद्र साताराचे केंद्र प्रमुख माननीय कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मंचावर प्रतिष्ठानचे मावळते अध्यक्ष माननीय इक्बाल काजी साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर या प्रतिष्ठानची नवीन कार्यकारिणी आम्ही निवडलेली आहे. त्या नवीन कार्यकारिणीचे नूतन अध्यक्ष मान्य जयंत देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष अशोकराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष गजाननराव गाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या प्रतिष्ठानचे नूतन सरचिटणीस माननीय दादासाहेब काळे उपस्थित आहेत. त्याचबरोबर नूतन उपाध्यक्ष अमृत साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या बरोबर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तेव्हा ह्या समारंभात सभागृहातील सर्वांचं मी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वात प्रथम मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या आदर्श कामगार पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्तानं ज्या आदर्श कामगारांची निवड आम्ही केलेली आहे आणि ज्यांना हे कामगार पुरस्कार मिळालेले आहे त्या सर्वांचं मी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वात प्रथम मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. आदर्श कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर या आदर्श कामगारांच्या फायली आम्ही राज्य शासनाकडे राज्य पुरस्कारासाठी पाठवतो. तेव्हा यावर्षी आम्ही ज्या फायली पाठवल्या होत्या त्यामधून 3 कामगारांची राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये राजकुमार किर्दत या ठिकाणी उपस्थित आहेत, श्री विकास धुमाळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि श्री प्रवीण जाधव यांना राज्य शासनाचे आदर्श गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आमच्या प्रतिष्ठानचे आमचे सभासद जे आहेत ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि ज्या सभासदांनी विविध विषयामध्ये विविध कामामध्ये सक्रिय सहभागी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा 4 कामगारांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्याच्यामध्ये शिरवळ खंडाळ्याचे माननीय अशोकराव जाधव, साताऱ्याचे आमचे गजानन घाडगे, वाईचे हेमंत ढवळे आणि वाईचेच परंतु पुण्यात असणारे आमचे मित्र लक्ष्मीकांत रांजणे या 4 जणांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आजचा बरगतचे कार्यक्रम असल्यामुळं मी फारसं न बोलता
या ठिकाणी सर्व मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो आणि माझं प्रास्ताविक संपतो. निवडणूक होत नाही, निवड एक मुखानं होते. आणि नुकतेच आमचे मावळते अध्यक्ष ज्यांनी 3 वर्ष आपली कारकीर्द गाजवली ते इक्बाल काझी, त्यांना आम्ही मानपत्र देऊन गौरव करत आहोत. ते मानपत्र मी वाचतो. हे मानपत्र त्यांचं व्यक्तिगत नाही, हे आमचे प्रतिनिधी आहेत. हे भावना आमच्या सर्वांची आहे आणि हे व्यक्तिमत्व आम्हा सर्वांसारखं आहे. आदरणीय हाजी इक्बाल बबन काझी, नमस्कार. आज या कृष्णाकाठी दक्षिण काशी वाईमध्ये आदर्श कामगार पुरस्कार सोहळ्यात आपला सन्मान करताना आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो आहे. गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची धुरा आपण गेली 3 वर्षे समर्थपणे पेलली, याचा सुद्धा विशेष अभिमान वाटतो. कारण आपल्या या कारकिर्दीत आपण प्रतिष्ठानचे अनेक उपक्रम यशस्वीपणे संपन्न केले. इतकेच नव्हे तर तदनंतर 7 आदर्श कामगारांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळवून देण्यात आपला मोलाचा सहभाग होता. ही गोष्ट निश्चितच गौरवास्पद आहे. कोरेगाव तालुक्यात माधवापूरवाडी सारख्या खेड्यात आपला जन्म झाला. वडील प्राथमिक शिक्षक, आई पैगंबरवासी जन्नत यांचे 4थी पर्यंत जेमतेम शिक्षण. पण या माऊलीच्या संस्कारांचा आणि वडिलांच्या शिस्तीचा लौकिक मोठा, त्याचा आपणावर विशेष प्रभाव पडला. आपणासारखा क्लास 2 बँक ऑफिसर व समाजसेवी सुसंस्कृत पुत्र ही त्यांच्या संस्कारांची परिणती. आपले प्राथमिक शिक्षण आरे व कारी येथील शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण धनंजयराव गाडगिळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे. इतकेच नव्हे तर आपण BA, GDC&A आणि DBM याही व्यावसायिक पदव्या संपादन केल्या. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेला आपल्या रूपाने एक परिपूर्ण अधिकारी लाभला. इतकेच नव्हे तर ही जोखमीची नोकरी सांभाळत आपण सामाजिक बांधिलकीच्या भावनेने समाज कार्यातही उडी घेतली आणि ग्रामपंचायत आरे तर्फे परळीचे थेट उपसरपंच झाला. कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय, तामजाई नगर करंजेचे अध्यक्ष आणि प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट आरे चे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहू लागला. तसेच विकास सेवा सोसायटी आरे तर्फे परळीचे तज्ज्ञ संचालक झाला. बँक, आमचं हे प्रतिष्ठान आणि या 3 संस्था असे अहर्निशपणे चौफेर काम करत आपण आपले सर्वस्व या समाजाला देत आहात. हे योगदान निश्चितच असामान्य आहे. प्रेरणा ट्रस्ट मार्फत कोरोना काळात आपण निखालसपणे केलेले अविश्रांत कार्य आणि मदत ही मानवतेची थेट शुश्रूषा होती. आपल्या प्रतिष्ठानमध्ये आपण गेली 28 वर्षे कार्यरत आहात. 2006 साली प्रतिष्ठानचा आदर्श कामगार पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्याच्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराचे आपण मानकरी आहात. याशिवाय वसुंधरा मित्र, शासनमान्य विशेष कार्यकारी अधिकारी या पदाचे मानाचे तुरे आपल्या शिरपेचात आहेत. याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो. गावची पाणी पुरवठा योजना, श्री काळ भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, पाझर तलाव, वनीकरण, गाव स्वच्छता अभियान, पाणी अडवा पाणी जिरवा असे कितीतरी उपक्रम आपण धडाडीने पूर्णत्वास नेले. या आपल्या अवघ्या संचिताची फलश्रुती म्हणजे आजचा हा सोनेरी दिवस. म्हणूनच आपल्या या अफाट कार्यकर्तृत्वाचा आणि विविध क्षेत्रातील आपल्या प्रामाणिक योगदानाचा उचित सन्मान करून आपलं काम लोकाभिमुख व्हावं, तसेच नव्या गुणवंत कामगारांची निर्मिती व्हावी या विशुद्ध हेतूने आम्ही आपणास हे मानपत्र सन्मानपूर्वक बहाल करीत आहोत. भविष्यकालीन वाटचालीस भरभरून शुभेच्छा. आपले जयंत देशपांडे, अध्यक्ष, गुणवंत कामगार प्रतिष्ठान. रोजपर्यंत टाळ्या वाजल्या तर मला आनंद वाटेल.
समारंभाचे विशेष अतिथी सन्माननीय अरविंद कुलकर्णी साहेब, व्हाईस प्रेसिडेंट गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड वाई, तसेच याच कंपनीतील माननीय युवराज थोरात साहेब, जनरल मॅनेजर HR गरवारे फायबर्स लिमिटेड वाई, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या नवनिर्वाचित आमचे सन्माननीय जयंतजी देशपांडे, तसेच आमचे मार्गदर्शक संस्थापक आणि ज्यांनी ही संस्था स्थापन केली ते आमचे सगळ्यांचे आधारवड सन्माननीय दिलीपरावजी चरेगावकर साहेब, सन्माननीय गोपाळराव खजुरे साहेब, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष संस्थेचे अशोकराव जाधव, आमच्याच बँकेतील माझे सहकारी आणि ज्यांनी मला या प्रतिष्ठानमध्ये सुरुवातीला येण्यासाठी प्रोत्साहित केलं, ज्यांचं बोट धरून या प्रतिष्ठानमध्ये मी प्रवेश केला ते सन्माननीय गजाननरावजी घाडगे. गेली 3 ते 4 वर्ष मी या प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार मी माझा अध्यक्षपदाचा कार्यभार आत्ताच नूतन अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. प्रथमतः मी सर्व त्या नूतन अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीचं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना. महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार हा मला 2006 सालीच मिळाला आणि प्रतिष्ठानचाही त्याच वर्षी मिळाला. याचं सगळं श्रेय सन्माननीय चरेगावकर साहेब आणि खजुरे साहेब तसेच या सर्व पदाधिकाऱ्यांना मी देतो. गेली 18 वर्ष मी या प्रतिष्ठानचं प्रामाणिकपणे कार्य अध्यक्षपद म्हणून आता 3 वर्ष, परंतु 18 वर्ष सलग कुठली अपेक्षा न ठेवता कार्य करत राहिलो आहे आणि त्याचं फळ म्हणून मला या पाठीमागच्या 3 वर्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळाला. नवीन कार्यक्रम भरपूर झाले, आदर्श कामगार पुरस्कार झाले, राज्य शासनाचे पुरस्कार कामगारांना मिळवून देण्यात यश आलं आणि या सर्वाच्या ह्याचं फलित म्हणून माझा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर यथोचित सन्मान करण्यात आला. माझ्या कार्यकारिणीचंही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी मला या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये भरपूर सहकार्य केलं आणि आता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि जास्त वेळ न घेता माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. या संस्थेचे संस्थापक आदरणीय तरेगावकर साहेब, खजुरे साहेब, नूतन अध्यक्ष देशपांडे साहेब आणि त्यांची सर्व कार्यकारिणी, समोर उपस्थित बसलेले माझे बंधू भगिनी, मी आता नूतन अध्यक्ष देशपांडे साहेबांचा परिचय करून देतो. जयंत, त्यांचं नाव आहे संपूर्ण जयंत बाळकृष्ण देशपांडे. शिक्षण त्यांचं BCom झालेलं आहे. महाराष्ट्र स्कूटर लिमिटेड कंपनीतून 26 वर्षे सेवेनंतर 2011 मध्ये स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. 2012 पासून प्रकाश कॉन्क्रीट ब्लॉक या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. रानवाटा, निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन सातारा या संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. वृक्षारोपण, जंगल भ्रमंती, प्लास्टिक निर्मूलन, आकाश निरीक्षण, कंपोस्ट खत निर्मिती या उपक्रमातून पर्यावरण जागृतीचे काम सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या माध्यमातून गेले 20 वर्ष शिवचरित्र व्याख्यान, किल्ला स्पर्धा, गडकोट मोहीम, शिवविचाराचे जागर समितीचे समन्वयक, उपाध्यक्ष म्हणून सक्रिय सहभाग, पहिल्या शिवसाहित्य संमेलन 2025 समिती सदस्य म्हणून विशेष सहभाग, 4थ्या दुर्ग संमेलन सज्जनगड यांचे समन्वयक म्हणून यशस्वी नियोजन केले. सामाजिक वनीकरण, रानवाटा मंडळ यांच्या माध्यमातून हरित सेनेच्या 550 विद्यार्थी व 35 शाळांच्या सहभागातून पर्यावरण जागृती कार्यशाळेचे आयोजन केले. राष्ट्रीय संवर्धन संस्था पंचपळे आव दुर्गामाता मंदिर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात क्रियाशील सहभाग, आदर्श कामगार पुरस्कार 2008, महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार 2008 मध्ये प्राप्त झालेला आहे. 2009 पासून महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी म्हणून त्यांची वयाच्या 70 वर्षापर्यंत निवड झालेली आहे. अशाही आमच्या गुणी अध्यक्षांना उर्वरित अध्यक्षपदाचा काळ, या काळात त्यांनी या संस्थेचं भरभराट, या संस्थेचं नाव ज्या व्यवस्थित अशा पद्धतीने कामकाज करून वाढवलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.
आपण त्यांचं हे करू. माझ्या वाईनगरी त्यांच्या भगवंतांचा संग्राम होतोय. दादासाहेब काळे वाईमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेले एक व्यक्तिमत्व. प्राथमिक शिक्षक बँक, त्यानंतर महिला प्रतिनिधी, सदस्य प्रजय राऊत लोके, राजकुमार गुलाबराव किर्दत, अशोकराव जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. प्रेसिडेंट श्री विवेक कुलकर्णी सर यांचं मी परिचय करून देत आहे. आपण व्यवस्थापन या विषयामध्ये पदवी व पदव्युत्तर अभियंता आहात. विशेष म्हणजे आपण VLM पदवीधर आहात. त्यामध्ये SSC, NSCC, YY आणि जायका मॅनेजमेंट लिडरशिप प्रोग्राम अंतर्भूत आहे. शिंडलर फ्रान्स येथील इक्वेरियम मॉडेल ऑफ बिझनेस एक्सलन्सवर प्रशिक्षित आहात. आपणास ऑपरेशन्स आणि बिझनेस मॅनेजमेंटच्या विविध क्षेत्रातील 34 वर्षाचा प्रगल्भ अनुभव आहे. तसेच TPM, सिक्स सिग्मा, मोस्ट आणि लीन मॅन्युफॅक्चरिंग द्वारे उत्कृष्ट उत्पादन वाढीचा आपणास जबरदस्त अनुभव आहे. अनेक नवीन प्लांट्स आपण व्यवस्थापित केले आहेत. आज अखेर आपण L&D व्ही शिंडलर इलेक्ट्रिक, रवलियर इन्व्हिडियस आणि जय हिंद इंडस्ट्रीजमध्ये आपण बहुमूल्य सेवा दिली आहे. सध्या आपण गरवारी टेक्निकल फायबर्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रेसिडेंटवर घोषवित आहात व कंपनीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या आजच्या कामगार गुणगौरव सोहळ्यास आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपणास हे सन्मान चिन्ह बहाल करताना प्रतिष्ठानला अभिमान वाटत आहे. भविष्यातील आपल्या सुखद वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. काही कारणास्तव श्री विवेक कुलकर्णी सर येऊ शकत नाहीत, तर त्यांचा सत्कार श्री अरविंद कुलकर्णी सर घेतील. चेहऱ्यावर अस्मिता अशी असतं. प्रत्येक आमच्या कामगाराला, कर्मचाऱ्याला, प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील एक घटक म्हणून मानणारे माननीय अरविंद कुलकर्णी सर यांचा परिचय करून देण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. श्री अरविंद कुलकर्णी सर हे आमच्या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट या पदावर आहेत. त्यांनी पदवीधर अभियंता असून ऑपरेशन या विषयावर आपली खासियत आहे. त्यांनी आपली सेवा 30 वर्षाचा त्यांना एक अनुभव आहे. त्यांनी अनेक कंपन्यातून काम केलेलं आहे. त्यामध्ये स्पायर इंडिया लिमिटेड, ग्रीन कॉटन लिमिटेड, किर्लोस्कर, कॉर्लेन, परत बजाज ऑटो इत्यादी कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचा प्रगत अनुभव आमच्या गरवारे कुटुंबाला 100% मिळणार आहे. ते आल्यापासून आमच्या सर्व
कामगारामध्ये कर्मचाऱ्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. त्यांनी व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत राहून आपलं बहुमूल्य सेवेच्या कंपनीच्या आणि आंतरराष्ट्रीय नाव उच्च स्तरावर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपल्या या अद्भुत कामगिरीबद्दल आज त्यांचा गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तरी त्यांनी तो आपला सन्मान स्वीकारावा. श्री युवराज थोरात साहेब, जनरल मॅनेजर गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड HR and IR. आपण व्यवस्थापन या विषयातील पदवीधर आहात. आपणास मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध या विषयातील 20 वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे. मनुष्यबळ नियोजन, बजेटिंग, टॅलेंट ऑक्झिशन, परफॉर्मन्स व्यवस्थापन यात आपले विशेष प्रावीण्य आहे. कंत्राटी कामगार आणि कर्मचारी रिलेशन ही आपली खासियत आहे. आपण कर्मचारी कल्याणासाठी आपल्या शाखेद्वारे विविध धोरणे राबवित असता. कामगार कायदे आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी आपण करीत आहात. यापूर्वी आपण मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा ऑक्टोकॉम, मेन्सन्स इंटरनॅशनल, RSB ट्रान्समिशन व इमर्शन क्लायमेट टेक्नॉलॉजीज इत्यादी कंपनीत आपण बहुमूल्य सेवा दिली आहे. सध्या आपण गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड वाई येथे जनरल मॅनेजर HR आणि IR व ॲडमिन म्हणून कार्यरत राहून कंपनीचे नाव रोशन करीत आहात. आपल्या योगदानाबद्दल व विशेष उपस्थितीबद्दल सन्मान चिन्ह प्रतिष्ठान आपणास अभिमानपूर्वक बहाल करीत आहे. भविष्यात आपल्या सुखद वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. त्यांनी ते स्वीकारावं. युवलौस्य रोप लाविले दारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. खरंच सर 1996 साली गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा याची बीजे रोवली गेली. माननीय जादूगार म्हणा, किमयागार म्हणा किंवा रत्नपारखी म्हणा, असे चरेगावकर सर, खजुरे सर, रघुवीर आपटे सर या आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मागच्या 30 वर्षापूर्वी हा जो छोटासा वृक्ष लावलेला, त्याचं आज या 30 वर्षामध्ये वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. खरं तर महाराष्ट्रातली ही एकमेव संस्था असेल अशी की जी विविध आस्थापनामध्ये, विविध कंपन्यांमध्ये जी खरंच रत्न आहेत. मी मागाशी रत्नपारखी त्यामुळेच म्हटलं की आजपर्यंत ह्या 30 वर्षाच्या इतिहासात जवळजवळ 150 ते 200 गुणवंत कामगार त्यांनी या विविध आस्थापनातनं त्यांनी निवडलेले आहेत आणि त्यांना आदर्श कामगार पुरस्कार गेल्या 30 वर्षात दिलेले आहेत. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर या गुणवंत कामगारांमध्ये जी झलक आहे, जे त्यांच्यात गुण आहेत, हे गुण त्यांनी हेरले आणि त्याच्यावर कामगिरी करून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगारासाठी पात्र केले. आणि जवळजवळ आजपर्यंत या संघटनेत या 150-200 पैकी कमीत कमी 50 गुणवंत कामगार आहेत.
ज्यांना महाराष्ट्र सरकारनं गौरवलेलं आहे. यावर्षी सुद्धा आपल्या साताऱ्यामधून 3 गुणवंत कामगार आपण त्यांच्या फायली पाठवलेल्या महाराष्ट्र सरकारकडं, आणि त्या तिन्ही कामगारांना जी पारखच अशी यांनी केलेली आहे की ती पारख पुढे जाऊन 100% 100 नंबरी सोनच ते होणार, आणि त्यांना ते पुरस्कार महाराष्ट्र सरकारनं यावर्षी दिलेले आहेत. मी त्यांची नावं सांगतो: राजकुमार गुलाबराव किर्दत, विलास चंद्रकांत धुमाळ आणि प्रवीण बबन जाधव. कृपया तिघांनी पण पुढे यायचंय. त्यांना पुरस्कार जो आपणास गुणवंत कामगार प्रतिष्ठानचा आदर्श कामगार पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर आपल्याला आजवर केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने आपणास विश्वकर्मा गुणवंत कामगार 2023 प्रदान केला आहे. आपल्या या यशाचा प्रतिष्ठानने नेहमीच गौरव केलेला आहे. प्रतिष्ठानच्या नवलौकिकात आपण मोलाची भर घातलेली आहे. आपल्या या यशाबद्दल आपणास हे या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानला हे सन्मान चिन्ह देत असताना अतिशय आनंद होतोय, आणि असेच अजून या प्रतिष्ठानचे गुणवंत कामगार प्रतिवर्षी वाढत राहू ही या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करूया. मी तिघांनाही या ठिकाणी बोलवतो. राजकुमार गुलाबराव किर्दत, अल्फा लावल प्रायव्हेट लिमिटेड, सातारा. माननीय मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांसोबत राजकुमार किर्दत यांना या ठिकाणी प्रदान करायचंय. आहात किर्दत हे चांगले कवी आहेत, अल्फा लावलचे आणि आहेत. आता पुरस्कार आणि त्यांचा सत्कार करतायत. कामगार कल्याण अधिकारी, केंद्र प्रमुख, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र सातारा. त्याचबरोबर मला पुणे जिल्ह्यातील कामगार कल्याण केंद्र भोर येथील अतिरिक्त कारभार आहे. तसं सांगायचं म्हटलं तर ह्या संघटनेचं आमचं नातं, मी ज्यावेळी 2010 साली सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूरवरून बदलून आलो त्यावेळेस आमचं सुरू झालं. सुरुवातीलाच खजोरे साहेब आणि जळगाव साहेब यांनी मला प्रथमचा संपर्क साधला आणि सातारा जिल्ह्यामध्ये एक आपण साहित्य संमेलन आयोजित करू असा त्यांनी माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला. आणि त्यावेळी साहित्य संमेलन हे नाशिकला असताना आदरणीय खजोरे साहेब, आदरणीय जळगावकर साहेब यांनी आमच्या कल्याण आयुक्तांना प्रस्ताव ठेवला की बाबा साहेब, तुम्ही एवढ्या लांब साहित्य संमेलनाचं आयोजन करता, तर साहित्य संमेलन हे तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये जर आयोजित केलं तर तुम्हाला आमचे गुणवंत कामगार संघटना पूर्णपणे पाठीशी उभे राहील. आणि त्याप्रमाणे आदरणीय खजोरे साहेबांचा आणि जळगाव साहेबांचा मान्य कल्याण आयुक्तांनी प्रस्ताव मान्य केला. 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी 2011 रोजी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्टपणे आयोजन केलं. त्या कालावधीमध्ये गोदरेज कंपनी, गरवारे वॉल्स, महाराष्ट्र कुटर आणि सातारा जिल्ह्यामध्ये नामांकित कंपनीने आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. आणि त्या सहकार्यामधून जवळजवळ आम्ही 2400 कामगारांचं एक साहित्य संमेलनाचं आयोजन केलं. त्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही त्यांना मोफत जेवणाची, राहण्याची आणि साहित्य संमेलन 2 दिवस स्वाद घेण्याचा असा प्रस्ताव साहेबांच्या माध्यमातून आम्ही असे यशस्वी साहित्य संमेलन आदरणीय खासदार साहेबांच्या, उदयनराजे खासदार साहेब यांच्या मान्यतेने, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही संपन्न केलं. तसं सांगायचं बघितलं तर मी आणि खजोरे साहेब आणि गुणवंत कामगार संघटना हे सतत आम्ही एकमेकाच्या सहवासात असतो. नेहमी ते आम्हाला विचारतात की बाबा सर, गुणवंत कामगारांचे फॉर्म कधी सुटणार आहेत, कसे प्रस्ताव सादर करायचे, त्याला काय करावं लागेल, त्याला डॉक्युमेंट कुठले, त्याचे आम्हाला तुम्ही रजिस्ट्रेशन करून द्या, त्याला सभासद करून द्या. सभासद झाल्याशिवाय कामगार कल्याण केंद्राचा तुम्हाला गुणवंत कामगारांचा फॉर्म हा तिथं स्वीकारला जात नाही. पहिली आमची 8 सभासदाची असते. त्याप्रमाणे गेले 2010 पासून ते आता जवळजवळ आम्ही 15 वर्ष गुणवंत कामगार संघटनेच्या कार्याला संलग्न असून गुणवंत कामगार संघटनेला आम्ही नेहमी सहकार्य करतो.
त्यांचे प्रस्ताव आम्ही मान्य मंजूर करतो. त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे जे आता किर्दत साहेब आहेत, मागच्या वर्षी त्यांची फाईल अपूर्ण राहू नये म्हणून स्वतः आम्ही त्यांचे कवी संमेलनाचे आयोजन केलं. त्यांना आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली आणि आमच्या पोर्टलचे, आमच्या शासनाचे फोटो त्यांच्या फाईलला कसे जोडले जातील हे पद्धतीने आम्ही सहकार्य करत असतो. तसेच 2010 पासून गरवारे कंपनीचे आम्ही संलग्न आहेत. आदरणीय दनवे साहेब, त्यानंतर मस्के साहेब यांच्या माध्यमातून साहेब एक फॉर्म सुरुवातीला आम्हाला स्कॉलरशिपचा तुमच्या कंपनीमधून निर्माण झाला, म्हणजे आमच्याकडे अप्लाय झाला, ऑफलाईनचे होते. त्यानंतर काळे साहेब यांनी आम्हाला भरभरून साथ दिली. जवळजवळ एक फॉर्मवरने आता सध्या आपलं 350 ते 400 लोकांचं आपलं ॲव्हरेज आहे स्कॉलरशिप, पाठ्यपुस्तक आणि मेडिक्लेम घेण्याचं. त्याच पद्धतीने गोदरेज कंपनीला आम्ही नेहमी सहकार्य करतो. गोदरेज कंपनीचं जेव्हापर्यंत अशोकराव जाधव साहेब होते HR म्हणून, तोपर्यंत अतिशय सुंदर असं कामकाज चाललेलं होतं. साहेब गेल्यापासून थोडं काम दिलं आहे, तर आम्ही साहेबांना विनंती करतो, पवार साहेबांना, की ह्या वर्षीपासून आम्हाला तुम्ही सहकार्य करावं. आदरणीय पवार सर आहे तिथं, गुणवंत कामगार, ते सुद्धा नेहमी संघटना साहेब ते सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात. हे आपण जास्त लक्ष द्यावं. कामगार कल्याण मंडळाच्या योजना देण्यास आम्ही तुम्हाला पात्र आहोत. तुम्हाला देण्यास आम्ही सढळ हाताने मदत करू. आमची एकच विनंती आहे, तुमचा फंड आमच्याकडे वेळोवेळी येत असतो, कुठलाही इंटरेस्ट न लागता वेळोवेळी येत असतो. आमच्याकडं अशा 60,000 आस्थापना आहेत ज्या साहेब 100 रुपयाप्रमाणे आमच्याकडे फंड भरत असतात. असे जवळजवळ 60 लाख कामगार, नोंदणीत कामगार आमच्या मंडळावरती आहेत. त्याचा निधी आम्हाला न चुकता येत असतो. आमचं सुद्धा कर्तव्य आहे की तुम्हाला आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या खात्यावरती आम्ही RTGS मार्फत साहेब आम्ही निधी देत असतो. अशा पद्धतीने आमचं, आपलं आणि कामगारांचं आणि गुणवंत कामगार संघटनेचं असंच अतूट नातं राहील, कंपनीचं राहील. मी या गुणवंत कामगार संघटना असोसिएशन सातारा यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. असंच इथून पुढे त्यांचं कार्य उत्कृष्ट असं गगनास गोड ही विनंती करतो. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार विभागामार्फत आपल्याला पूर्णपणे सहकार्य देण्याची मी आपल्यास ग्वाही देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि आपल्याला रजा देतो. धन्यवाद. आज जे आपण आपल्या प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सन्माननीय अशोकराव निवृत्ती जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहे. आपण शिरवळच्या शिर्के पेपर्स मिलचे माजी कर्मचारी, आपणास आपल्या सहकार कामगार ग्रामपंचायत सदस्य तसेच पतसंस्था फेडरेशनचे संचालक म्हणून केलेल्या कार्याबद्दल प्रतिष्ठानचा सन 2000 साली व शासनाचा त्याच साली गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झाला. आपण प्रतिष्ठानची अनेक पदे भूषवून अध्यक्षपदही भूषवलेत. शासनाने आपली विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली. राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे आपण जिल्हाध्यक्ष आहात. सदर संघटनेचा आपणास राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार 2021 साली प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे आजवर प्रतिष्ठानच्या अनेक आदर्श कामगारांना राज्य शासनाचे गुणवंत कामगार पुरस्कार मिळवून देण्यात सिंहाचा असा वाटा जाधव साहेबांचा आहे. त्या आपल्या कार्याबद्दल प्रतिष्ठान आज आपला या ठिकाणी विशेष गौरव करीत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. जनराव घाडगे, आपण उच्च विद्याभूषित असून प्राथमिक शिक्षकरी बँकेतून वसुली अधिकारी म्हणून निवृत्त झालात. आपणास प्रतिष्ठानचा सन 2005 साली आदर्श कामगार पुरस्कार मिळाला. तर त्याच वर्षी महाराष्ट्र शासनाचाही गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आपली सातारा येथील कामगार कल्याण मंडळाचे सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. आपण प्रतिष्ठानचे सन 2018 ते 21 पर्यंत अध्यक्षपद भूषवलेले आहे. राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे आपण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष आहात. प्रतिष्ठानच्या अनेक आदर्श कामगारांना शासनाचे गुणवंत कामगार पुरस्कार मिळवून देण्यात आपलाही सिंहाचा वाटा आहे. या सर्व योगदानाची नोंद घेऊन प्रतिष्ठान आज आपल्या या ठिकाणी विशेष कार्याबद्दल विशेष गौरव करीत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. तर गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड याच कंपनीतील
श्री हनुमंत सीताराम ढवळे. आपण गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड या कंपनीत वाई येथेच क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहात. कंपनीत कार्य करीत असताना कंपनीकडून आपणास 17 सिल्वर व 1 गोल्ड कार्ड प्रदान केले गेलेले आहे. आपण वाईमध्ये गणित शिकवणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहात. आज अखेर आपण 600हून अधिक व्याख्याने विविध शाळेमध्ये दिलेली आहेत. प्रतिष्ठानचा आपणास 2011 मध्ये आदर्श कामगार पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर नुकताच आपणास विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2025 प्राप्त झालेला आहे. या आपल्या विशेष कार्याबद्दल तुम्ही या प्रतिष्ठान आपला विशेष गौरव करीत आहे. मी आदरणीय थोरात साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्री हनुमंत सीताराम ढवळे यांचा सन्मान करावा. सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व वाईमधलं साहित्यिक नाट्यलेखक असं असलेले सन्माननीय लक्ष्मीकांतजी रांजणे साहेब. आपण मूळचे वाईकर. आपण BCom AIB शिक्षण पूर्ण केले. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आपण 31 वर्षे सेवा केली. आपण मूळचे साहित्यिक. नाट्यलेखन ही आपली आवड. तरीही कवी, कथाकार, कादंबरीकार म्हणून आपला नावलौकिक आहे. आपल्या या सर्व कार्यकर्तृत्वाने आपणास प्रतिष्ठानचा आदर्श कामगार पुरस्कार 2010 साली प्राप्त झालेला आहे. आपली अनेक पुस्तके, कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. वर्तमानपत्रातही आपण विपुल लेखन केलेले आहे. चित्रपट, पटकथा लेखनही केलेले आहे. गतवर्षी झी टीव्हीवर आपण झी मराठी गौरव पोवाडा तसेच महाराष्ट्र शाहीर साबळे जीवन गौरव पोवाडा लिहून ख्यातकीर्त झालेला आहात. आपण कला, साहित्य, नाट्य, निवेदन व मुलाखतकार अशा अनेक गुणांनी परिपक्व आहात. वाईच्या ख्यातकीर्त वसंत व्याख्यानमालेचे आपण कार्याध्यक्ष आहात. इतर अनेक पुरस्कारांबरोबरच आपणास महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व अन्य संघटनेच्या वतीने प्रदान करून हा पुरस्कार त्यांना गौरवलेला आहे. आपल्या या सर्व कार्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने आपणास हे गौरवचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे. भविष्यातील आपल्या सुखद वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष जयंत देशपांडे, गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा मधील एक रत्न जे टीव्ही आणि चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं लेखन, पटकथा लिहितात असे लक्ष्मीकांत रांजणे यांचा त्यांच्याच या मायभूमीत, जन्मभूमीत सत्कार होतोय. त्याचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करावा. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाई येथील विराटनगरीत आपणा सर्वांचे जाधव कुटुंबियाकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत व अभिनंदन. आज मला इथं बोलायला जो संधी मिळाली आहे त्या संधी पाठीमागचे जे खरे सूत्रधार आहेत, ज्यांनी मला 1999 साली सातारा जिल्ह्यामध्ये इंटरव्ह्यू करता बोलवलं, त्या गुणवंत कामगार संघटना असं त्यावेळेस त्याचं नाव होतं. त्या संघटनेचे संस्थापक चवेयोगा साहेब, खजुरी साहेब आणि आपटे योगेश आपटे साहेब या सर्वांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. आणि इंटरव्ह्यू घेताना मला सांगितलं, तुम्ही पुढे माझं काम, आमच्या संघटनेचं काम कराल का? साहेब म्हणलं, तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या बरोबर मला काम करता आलं हे माझं भाग्यच आहे. मी माझं भाग्य समजेन. आणि नेक्स्ट 2000 साली मला शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला. मला अतिशय आनंद वाटतोय की आपले पूर्वज, म्हणजे आजोबा, पंजोबा किंवा आपले वडील वगैरे झाड लावताना विचार काय करायचे, झाडाचं फळ मला जरी नाही मिळालं तर माझ्या नातवंडांना नाही मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे हे संघटना स्थापन करताना त्यांना पुरस्कार मिळाले, घरी बसले असते सांग ते चालत असतं. पण बाबा मला मिळालंय, आमच्या जिल्ह्यातल्या बाकीच्या लोकांना काय मिळू नये म्हणून ह्यांनी ही संघटना स्थापन केली. आणि त्या संघटना स्थापन करताना त्यांना काय त्रास झाला, त्यांना किती ठिकाणी काय काय गोष्टीचा विरोध झाला, त्या सर्वातून मार्ग काढत 30 वर्ष 3 दशके त्यांना हे दिवसोदिवस पेललंय आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत. त्यांच्या खाली काम करताना, त्यांच्या म्हणजे सोबत काम करताना माझ्यासारख्या
एका चांगल्या कामगाराला अतिशय आनंद वाटतो की आपण या चांगल्या लोकांच्या संगतीत असल्यामुळं मी आज इथं तुमच्यासमोर स्टेज उभा राहून बोलू शकलो. मला माझ्या या 30 वर्षाच्या काळात ज्यांना सहकार्य केलं त्यांचं नामोल्लेख घेणं इथं साहेब गरजेचं आहे. माझी जी कंपनी होती ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी लिमिटेड सिल्वर, ती बंद झाली साहेब 2004 साली. परंतु माझ्या कंपनीनं मला घडवण्यात मोठा सिंहाचा वाटा उचलला. त्यावेळेस सुद्धा आमची कंपनीनं प्रायव्हेट स्वीकारलं होतं, नंतर पण स्वीकारणार होते, पण ती कंपनी आमची बंद झाली. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कंपनी बंद झाल्यानंतर लॉकिंग कंपनीचे श्री पेंडसे साहेब आणि जाधव साहेब यांनी मला भयंकर सपोर्ट केला. किंवा मी आपल्या भागातला आहे काय म्हणून बाबा तुम्ही सांगा, आम्ही सांगायचं साहेब साहेब असं आहे, साहेबांनी ते ऐकायचं. असं कधी झालं की कुठली गोष्ट आमची फेल झाली. त्यामुळे मला पण कामगार उत्सव आला, जवळजवळ लोकांना बरोबर कामगारांना घेऊन पुढे जायला माझी वाटली. मग आपल्यावर त्यांना पण काहीतरी मिळतंय त्याचा आनंद जास्त मिळायचा आहे. आणि ते काम करत असताना मला अतिशय चांगली लोक भेटली आहेत म्हणजे या 30 वर्षाच्या कारकिर्दीत, की ज्यांच्यामुळं माझं वैयक्तिक स्वतःचं पण रेप्युटेशन, स्वतःचं नाव माझ्या कुटुंबाला, माझ्या मिसेसला, मुलांना चांगल्या ठिकाणी त्याचा उपयोग होत होता. ज्यावेळेस आपण पुढे जात असतो चांगलं करत, तेव्हा मागणं कोणत्या आणखी आपल्याकरता चांगलं करत येत असतो. हा म्हणजे कशाचा नियम आहे, पृथ्वीचाच नियम आहे. हा पृथ्वी गोल फिरते, त्यामुळे तुम्ही जसं कराल तसं ते पेरलं जातं, तसं ते उभं जातं. त्याप्रमाणे साहेब मला इथं आनंद वाटतो मला सांगायला, माझ्या मुलाला जस्ट 2 तारखेला 2 मेला माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो. आणि त्याच दिवशी माझ्या मुलाला सरकारी नोकरी मिळाली. महाराष्ट्रात त्याचा 5वा नंबर होता. त्यांची जेव्हा सगळं सेवेत तो पैसे पास झाला आणि जिल्हा परिषद पालघर ते कामावर रुजू झाला. सांगण्यात तात्पर्य काय माहितीये का, की जेव्हा आपण करतो भयंकर सगळं केलं माझ्या जीवनामध्ये, हे तिथं सांगायचं नाही पण थोडं काय सांगतो. कंपनी पण झाल्यानंतर साहेब आहे असं बाहेर पडलो आणि आमच्यात काही नव्हतं अजिबात. शून्यात विश्व निर्माण करतो साहेब, त्याप्रमाणे केलं. एक दुकान टाकलं, मिसेसची आपली इच्छा होती आपण गाव सोडून जायचं नाही नोकरीला. मला नोकरी आली होती पण त्या मालकाचं असं म्हणणं होतं की सगळी फॅमिली घेऊन तू आमच्या इथे येऊन राहायचं कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये. आणि ते मला बांधलेलं वाटायला लागलं. ते होते जैन मारवाडी लोक होती ती, आणि ते चांगले लोक होते, अतिशय चांगले. मला आज पण मी गेलो नाही पण मला आज ते दरवर्षी दिवाळी पाठवतात, दरवर्षी मला सगळ्या गोष्टी त्यांच्या कंपनीच्या कुठल्या प्रॉब्लेम असेल तर मला आठवणी साहेब निमंत्रण देतात. का तुम्ही त्यांना तशी कंपनी बंद झाल्यानंतर त्यांच्या कंपनीला मदत केली होती. कसं होतं, जेव्हा आपण करतो तेव्हा कोण ना कोणती आपल्याला मदत करत असतं. त्यामुळं मी इथं सगळ्यांसमोर माझ्या मनातल्या भावना, माझे मित्र खास आमच्या परिषदांमधले ज्यांच्याशी मी शेअर करतो, माझे बंधूच मला थोडक्यात गजाननराव गाडगे, त्यांना मी 2 दिवसापूर्वी असं म्हणलं, गाडगे आता मला लावून असं वाटते की आपण ज्यामुळे इथपर्यंत आलो त्या लोकांच्या कृतज्ञतेतून आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यांच्याकडे आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून कृतज्ञता, सुहास, समारंभ माझ्या डोक्यात आहेत. हे जे आहेत त्रिमूर्ती जे आहेत, सळेगावकर साहेब, खजुळे साहेब आणि आपटे साहेब, ज्यांच्यामुळं 150 ते 200 कामगार आपल्या जिल्ह्यातले गुणवंत झाले आहेत. शासनाचे गुणवंत कामगार पुरस्कार मिळेल, त्यातनं शासनाच्या सर्व फॅसिलिटी मिळून आहेत. आणि महत्वाची गोष्ट, एवढ्या 2 महिन्यात चाललाय प्रयत्न जोरात. ज्या कामगारांना, गुणवंत कामगारांना शासनाचा पुरस्कार मिळाला आहे त्यांना सुद्धा एसटीतून प्रवास 100% फ्रीमध्ये मिळावा असे शासनापर्यंत ते गेलेले आहे. शासनाकडून ते प्रपोजल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून, मी आता जिल्हाध्यक्ष राज्य असोसिएशनचा आहे, यांनीच माझं नाव सजेस्ट केलं होतं. तर त्या कमिटीनं असं केलं की जे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे जे आयुक्त आहेत रविराज येवले साहेब, त्यांच्यापुढे ते फोर्स करून किंवा आम्हाला तुम्ही काय देऊ शकत नाही, शासन हे काय करू शकत नाही, शासनाचा पैसा शासन देऊ शकत नाही, पण मंडळाला पैसा इतका पडू नये, तुम्ही या पैशाचं करणार काय. मग त्यांना ते सांगून तो प्रस्ताव महाराष्ट्राचे प्रधान सचिव वनिता सिंगल यांच्या मार्फत आता कामगार मंत्र्यांच्या टेबलवर पडलेला आहे. आणि हे 2-3 दिवसात त्याचं जोरात काम चालू आहे. म्हणजे किंवा कामगारांना 100% एसटी प्रवास सवलत मिळालीच पाहिजे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ते होईल असं मला वाटते. अतिशय जास्त वेळ न घेता बरेच कार्यक्रमावर त्यांना बोलायचं आहे. मी एवढं सांगू इच्छितो इथं की कुठलेही काम मनोभावे, निष्ठेनं समोरच्या व्यक्तीप्रती आपली आत्मीयता दाखवली तर परमेश्वराकडून आपल्या कुठल्याही गोष्टीत अपयश येत नाही. त्यामुळं आपण सर्वांनी नवीन जे गुणवंत कामगार, आदर्श कामगार पुरस्कार मिळालेत त्यांना सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपण सुद्धा संघटनेच्या माध्यमातून चांगलं काम करावं. आपल्या सुद्धा हे 100% मिळेल. शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार तर तुम्हाला मिळणारच आहे, त्यात काय वाद. मी आजच सांगतो की सगळे जे पालकले रत्ने सगळे चांगले आहेत त्यांना सगळ्यांना पुरस्कार मिळणार आहे. मी आपल्या सर्वांचे होते त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे, आमच्या संस्थापक अध्यक्षांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण गावात पूर्ण करून गडहिंग्लज येथे ITI मध्ये वेल्डिंग ट्रेडला प्रवेश घेतला.
ITI शिक्षण पूर्ण करून पुण्यात थर्मॅक्स लिमिटेड, JCB लिमिटेड, व्हेटलर, स्पॅको लिमिटेड या कंपन्यांमध्ये अनुभव घेतला. श्री रोहिदास 2016 मध्ये अल्फा लावल कंपनीत रुजू झाले. त्यांचा प्रामाणिकपणा, कामाची चिकाटी पाहून कंपनीने त्यांना टीम लीडर केले. कायझन, PRP, 5S या गुणवत्ता वाढीच्या कामात प्रत्येक वर्षी बक्षीस मिळवले. क्रीडा स्पर्धा, सुरक्षा सप्ताह, पर्यावरण इत्यादी उपक्रमात सहभागी होऊन बक्षीस मिळवले. नाट्यकला सादरीकरणातून समाज प्रबोधन करणे हा त्यांचा विशेष छंद आहे. ग्रामीण परिस्थितीची जाणीव असल्याने गरीब गावाकडील मुलांना शैक्षणिक साहित्य मदत कार्यात अग्रेसर असतात. कंपनीतील 9 वर्षाच्या अल्पावधीत त्यांनी व्यवस्थापनाचा विश्वास संपादन केला आहे. त्यांना 2021-22 मध्ये उत्कृष्ट कामगार म्हणून गौरविलेले आहे. असे हे श्री रोहिदास शिवाजी कुराडे यांना गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचा 2025 आदर्श कामगार पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांच्या आईने मोलमजुरी करून त्यांचा सांभाळ केला. लहानपणातच आर्थिक परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी शालेय जीवनातच भाजीपाला विक्री व्यवसाय करून घरी आर्थिक हातभार लावला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून BA ची परीक्षा पास केली. MSCIT, GDC&A याचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाबरोबरच CNC प्रोग्रामिंग ट्रेनिंग, मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण, भारत सरकार रुरल डेव्हलपमेंट अंतर्गत प्रशिक्षण, महाराष्ट्र शासनाचा जिल्हा मेंटल हेल्थ प्रोग्रामचे ट्रेनिंग, सहकार भारती व महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांचे सहकार प्रशिक्षण पूर्ण केले. संस्थेच्या वसुली व्यवस्थापनामध्ये ते सध्या कार्यरत आहेत. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, बालसंगोपन, आझादी का अमृत महोत्सव, गोसेवा, चारा वाटप अशा विविध कामातून सामाजिक बांधिलकी ते जोपासत आहेत. लिमिटेड मुंबई, शाखा सातारा. तिसरा पुरस्कार श्री दत्तात्रय खंडू जाधव, गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा. त्यांनी इथं व्यासपीठावर उपस्थित दिदीला पण श्री दत्तात्रय जाधव यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पालदी गावी झाला. 1972च्या दुष्काळात चटकेखात त्यांचे बालपण गेले. त्यावर मात करून श्री संभाजीनगर येथे त्यांची शिक्षण पूर्ण करून BA ची पदवी प्राप्त केली. पुणे ते गरवारे कंपनीत काम सुरू केले. वाई येथे नवीन प्लॅनमध्ये एक्सट्रुजन डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले. गेली 29 वर्षे येथे ते कार्यरत आहेत. सातत्यपूर्ण कंपनीतील हजेरीसाठी त्यांना अनेक वेळा गौरवण्यात आले आहे. कामावरील निष्ठा, प्रामाणिकपणा, चिकाटी या गुणामुळे त्यांना 5S कायझन, उच्चाची उत्पादन, क्वालिटी वर्क्स, उत्कृष्ट सजेशनसाठी बक्षीस देण्यात आले आहे. कंपनीतील पर्यावरण दिन, सेफ्टी, सुरक्षा सप्ताह उपक्रम सक्रिय सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत. वाई गणपती घाट स्वच्छता अभियान, पाचगणी घाटातील पशु पक्ष्याचे धान्य, पाणी व्यवस्थापन, रक्तदान, गरवारे हाफ मॅरेथॉन, इस्कॉन मंदिर अन्नदान अशा अनेक सामाजिक कार्यात उत्स्फूर्ततेने सहभाग घेत असतात. कामगार म्हणून काम करीत मुलीला MSc ॲग्री, मुलाला B फॉर्म्स पर्यंतचे उच्च शिक्षण दिलेले आहे. असे या कुटुंबाला श्री दत्तात्रय खंडू जाधव यांना गुणवंत कामगार, आदर्श कामगार पुरस्कार द्यावा अशी मी विनंती करतो.
व्यासपीठावर श्री संजय खंडागडे यांचे मूळ गाव खंडाळा. आई वडील प्रशिक्षित शेतकरी, पण आपली मुले शिकली पाहिजे म्हणून कष्ट करून संजय यांना B.Com पर्यंत शिकवले. शिक्षण पूर्ण करून गोदरेज शिंदेवाडी येथे गेली 31 वर्ष सेल लीडर पदावर ते कार्यरत आहेत. ते कंपनीच्या कायझन 5S सिस्टीममध्ये उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यासाठी कंपनीने त्यांना वेळोवेळी गौरवले आहे. त्यांनी फायर फायटर म्हणून विशेष ट्रेनिंग घेतली आहे. कंपनीच्या सेफ्टी कमिटीपर्यंत पर्यावरण कमिटी यामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. गोदरेज अँड बॉयज क्रेडिट सोसायटीचे संचालक म्हणून यशस्वीपणे काम केले आहे. रक्तदान, ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त समिती, शैक्षणिक साहित्य वाटप, पाणी अडवा पाणी जिरवा अशा सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असतात. नवरात्र उत्सव, गणेशोत्सव उत्सव, शिवजयंती अशा सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी विशेष शारीरिक व आर्थिक योगदान केले. त्यामुळे त्यांना यावर्षीचा आदर्श कामगार पुरस्कार प्रदान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पवार यांनी स्टेजवर जिल्हा सातारा. श्री दत्तात्रय पवार यांचा जन्म बावडा तालुका खंडाळा येथे झाला. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे 10वी नंतर ITI डिझेल मेकॅनिकल शिक्षण घेतले. सुरुवातीला फॉर्म मोटर्स पुणे येथे नोकरी केली. 1997 पासून गोदरेज रुजू झाले. आपल्या मेहनती व प्रामाणिक कामाच्या जोरावर सेल लीडर म्हणून काम करीत आहेत. कंपनीच्या 6 सिग्मा कायझन TPM या तांत्रिक संकल्पना शिकून त्यात प्रावीण्य मिळवून रिवॉर्ड मिळवली. गोदरेज कंपनीच्या सेफ्टी हेल्थ फायटर विषयी ट्रेनिंग घेऊन यशस्वीरित्या काम करीत आहेत. कामगार कर्मचारी सोसायटीमध्ये प्रभावीपणे संचालक म्हणून काम करीत असताना सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. हे विशेष होय. सोसायटी कर्ज मर्यादा वाढ, व्याजदर कपात, कामगार हिताचे निर्णय घेऊन भाग भांडवलामध्ये उल्लेखनीय वाढ केली. साधन व साध्य या अचूक मेळ घालत आपण कार्यरत आहात. कंपनीतील कामासोबत सामाजिक जाणीवेतून रक्तदान, वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, वाचनालय, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी उपक्रमात सक्रिय सहभागी होत आहेत. त्यांना त्याचा कामगार आदर्श पुरस्कार प्रदान करत आहोत. हा पुरस्कार माननीय टेक्निकल फायबर लिमिटेड वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा येथे कार्यरत आहेत. श्री सचिन पेटकर गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड कंपनीत एक्सट्रुजन विभागात ऑपरेटर म्हणून काम गेली 17 वर्ष करत आहेत. विना अपघात काम हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. इयत्ता 12वी पर्यंत व्यवसाय शिक्षण घेऊन घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी मुंबई येथे काही दिवस मिळेल ते काम केले. गरवारे कंपनीत रुजू झाल्यानंतर कंपनीच्या सर्व कार्यात हिरिरीने सहभाग घेतला. सेफ्टी कमिटी, कॅन्टीन कमिटी, 5S यावर काम करत फायर फायटिंग प्रशिक्षण घेतले. युनियन कार्यकारी
सदस्य म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. गुंडेवाडी पिराचीवाडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली असून उपसरपंच म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम केलेले आहे. गावातील पाणी टंचाई, पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम यशस्वीपणे राबवली. स्वतःच्या जमिनीत जलसंधारणाचे काम केले. सृष्टी ट्रेडर्स नावाचे स्वतःचे शेतकरी पूरक व्यवसाय सुरू केला. कोरोना योद्धा म्हणून सन्मान मिळवला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जैविक शेतीच्या माध्यमातून सलग 2 वर्षे विक्रमी उत्पादन घेतले. रस्ता, श्रमदान, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, ट्रेकिंग यातून सामाजिक आवड त्यांनी जपलेली आहे. यामुळे त्यांना आदर्श कामगार पुरस्कार द्यावा ही विनंती करतो. आणि गाव गुंडेवाडी. बघा इकडे इकडे बघा वहिनी, इकडे बघा वहिनी. खूप खूप अभिनंदन. श्री जितेंद्र साहेबराव खरा, मोरावळे तालुका जावली, जिल्हा सातारा. शरद आंबेडकरांनी फार मोलाची मदत केली. आता जे मी सर्व कर्मचाऱ्यांचे काम बघितले, सामाजिक काम बघितलं, सगळ्यांना मी अशी विनंती करतो की आपण जे सामाजिक काम करतो आपल्याला कोणी बघत नाही असं समजू नका. आपल्याला कोणतरी पाहत असतं, आपलं चांगलं काम कोणतरी पाहत असतं. आणि मी आमच्या जावली तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे तुम्हाला सांगायला मला आनंद होतो. मी प्रतापगड साखर कारखान्याचे डायरेक्टर आहे. मी त्याच्यानंतर लासराव सुद्धा वापर संस्थाचा तिथंही संचालकपदी माझी बिनविरोध निवडणूक झाली. आपण सर्वांना कामगारांना हीच विनंती की कामगार म्हणून नुसतं काम न करता, कारण पगार घेतो काम करतो हा विषय न करता सामाजिक बांधिलकीतून काम केले तर आपण नक्कीच या सत्काराला आपण पात्र आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विवेक कुलकर्णी साहेब, विशेष करून व्यासपीठावर उपस्थित असलेले अरविंद कुलकर्णी साहेब आणि माननीय थोरात साहेब, तसेच देशपांडे साहेब व गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, तसेच आज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माझे कामगार मित्र बांधव तसेच भगिनी. आज आदर्श कामगार पुरस्कारानिमित्त आज आम्हा सर्व कामगारांना एक सन्मान प्राप्त झाला. या सन्मानाचे सर्व श्रेय हे सर्व पदाधिकारी तसेच सर्व कंपनीचे अधिकारी यांना व आपणा सर्वांना जात आहे. या सन्मानाबद्दल सर्वांचा व आपल्या गुणवंत कामगार पदाधिकारी यांचा सर्वांचा मी आभारी आहे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. सचिन पेटकर 1 मिनिट बोलत. गुणवंत कामगार प्रतिष्ठान यांच्या मार्फत दिला जाणारा सातारा आदर्श कामगार पुरस्कार याच्या वितरण सोहळ्यासाठी आज या ठिकाणी गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे प्लांट हेड आमचे आदर्श अरविंद कुलकर्णी सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे थोरात साहेब, त्यानंतर आपल्या या प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, आजी अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण कार्यकारी टीम, तसेच आमच्या गरवारे टेक्निकल फायबर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, तसेच आपण बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी, या ठिकाणी आपलं सर्वांचं मी पुरस्कार प्राप्त्यांतर्फे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आजचा कार्यक्रम खरं तर गुणवंत कामगार म्हणून
मिळत असताना शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा एखादा कामगार असतो आणि या कामगाराची निवड आपल्या सातारा जिल्ह्यातून या प्रतिष्ठानमार्फत केली जाते. तर ही निवड करताना काही निकष असतात. हे निकष पाहून आमच्या सर्वांना या प्रतिष्ठान पुरस्कारासाठी योग्य समजलं, त्याबद्दल या प्रतिष्ठानचं मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना असा एखादा मानाचा तुरा आपल्या व्यक्तिमत्वास लाभला तर पुढं काम करण्याची इच्छा, काम करण्यासाठी मिळणारी ऊर्जा ही अजून तीव्र होते. या पुरस्काराने निश्चितच आम्हा सर्वांना काम करण्याची इच्छा वाढेल. आम्हाला या पुरस्काराचा नक्कीच आमच्या सामाजिक, राजकीय जीवनात, वैयक्तिक जीवनात फायदा होईल ही या ठिकाणी ग्वाही देतो. या ठिकाणी आपण सर्वांनी आपला बहुमोल वेळ दिला त्याबद्दल या आमच्या 6 जणांतर्फे मी आपलं सर्वांचं आभार मानतो. यापुढेही आमचं सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात असंच काम चालू राहील अशी या ठिकाणी आपणास ग्वाही देतो. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि साहेबांना इतका वेळ ताटकळत आपण बसवलेला आहे, ते मी फार कमी बोलणार आहे. फक्त मला मोजकंच बोलायचं आहे. आपण बघतो वैयक्तिक आपण सर्वजण कामगार आहोत. आता मी रिटायर्ड होऊन मला 12 वर्ष झाली, खजुरे रिटायर्ड होऊन त्यांना 14 वर्ष झालेली आहेत. आम्ही आस्थापनेतून रिटायर्ड झालो, पण कामगार म्हणून आम्ही रिटायर्ड नाही. वास्तविक आम्ही अधिकारी म्हणून रिटायर्ड झालो. पण आम्हाला हे काम करताना जो मनस्वी आनंद मिळतो ना, याच्यासारखं तुम्हाला सांगतो. जसं एखाद्या कुटुंबाला, एखाद्या दाम्पत्याला एखादं त्याला पुढं हे मिळावं, मूल मिळावं, त्याच्यानंतरचा तो जो आनंद त्याच्या आई किंवा आजी आजोबांना जो आनंद असतो ना, तसा आनंद साहेब आम्हाला हा होत असतो. तुम्हाला मी सांगतो 30 वर्ष या प्रतिष्ठानला झाली. 30 वर्षामध्ये अनेक कंपन्या आम्हाला सहकार्य करणाऱ्या बंद पडल्या, पण प्रतिष्ठानचं काम मात्र चालू आहे मित्रांनो. हे केवळ तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि आपल्यासारख्या दानशूर असणाऱ्या अशा कंपन्यामुळे चालू आहे. त्या उजव्या बाजूला बघा, साधारणपणे 1996 पासून 2025 पर्यंत बहुतेक सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या कंपन्यांनी या प्रतिष्ठानला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. आणि ती थोडी थोडी नाही, ती आकड्यात तुम्हाला मला सांगता येणार नाही. आकड्यापेक्षा त्यांनी जे प्रेम दिलं, हे प्रेम फार महत्वाचं आहे मित्रांनो. असे हे अधिकारी जे असतात ना, या अधिकाऱ्यांचं कौतुक सुद्धा तितकंच आपण करणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच प्रतिष्ठाननं सुद्धा आदर्श कामगार पुरस्काराबरोबर आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार सुद्धा ठेवलेला आहे. आजपर्यंत विविध कंपन्यांच्या जवळजवळ 7 ते 8 अधिकाऱ्यांना हा पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे, आणि तोही असाच सहकुटुंब प्रदान केलेला आहे. एवढ्याला आपण थांबत नाही. साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या कार्यामध्ये जी कंपनी किंवा जी व्यक्ती सातारा जिल्ह्याचं नाव देश पातळीवर नेते, अशा व्यक्ती किंवा संस्थेचा गुणवंत पुरस्कार आपण देतो. आणि तो पुरस्कार घेणारे खूप मोठ्या व्यक्ती यामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांची नावाला मी इथं घेत नाही, जवळजवळ 10 ते 12 अशा राज्य स्तरावरच्या ज्या व्यक्ती आहेत, देश पातळीवरच्या व्यक्ती आहेत, की त्यांनी या प्रतिष्ठानचा पुरस्कार घेण्यामध्ये धन्यता मानलेली आहे. हे आमच्या प्रतिष्ठानचं नावलौकिक वाढवणारं काम आहे. एवढ्यावर आम्ही थांबत नाही. दर मार्च महिन्यामध्ये 8 मार्चला महिला उद्योजकता पुरस्कार आम्ही देतो. जी महिला आपल्या कंपनीमध्ये साधारणपणे 50च्या वर या कामगारांना रोजगार देते, अशा महिलेचा सुद्धा आम्ही या ठिकाणी महिला उद्योजकता पुरस्कार देऊन गौरव करत असतो. आणि हा जो आदर्श कामगार पुरस्कार दिला जातो, हा आदर्श कामगार पुरस्कार हा सपत्नीक संपूर्णपणे महाराष्ट्रात देणारं एकमेव हे प्रतिष्ठान आहे मित्रांनो, एकमेव. कारण ही माऊली या मित्राला, या तिच्या पतीला सकाळी डबा करून देते, म्हणून तो त्या कंपनीमध्ये काम करू शकतो. म्हणून तिचा पहिला अधिकार आणि नंतर त्या पतीचा अधिकार आहे. आज तुमच्या गळ्यामध्ये जे पट्टे आपण घातलेले आहेत, त्याला किताब आपण म्हणतो, त्याला आदर्श कामगार पुरस्कार म्हटलेला आहे. हा किताब, हा पट्टा साहेब लोकांच्याकडनं आता गळ्यात घालताना फार बरं वाटतं. पण पुढं तो त्या पट्ट्याचा सन्मान ठेवणं फार अवघड असतं मित्रांनो, फार अवघड असतं. कुणाला ह्याचं व्यसन असतं, कुणाला त्याचं व्यसन असतं, कुणाला आणखी वेगळं व्यसन असतं. त्या व्यसनापासून आपण दूर आहोत. आणि कंपनीला, कुटुंबाला आपण काहीतरी देणं लागतो, समाजाला काहीतरी आपण देणं लागतो. तुमची फाईल, तुमचं कर्तृत्व बघून हा तुम्हाला पुरस्कार दिलेला आहे. तुम्ही त्यातले नाही, परंतु न जाणू, नाही का, न जाणू त्यापासून दूर राहणं
हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपल्यातला आदर्श कामगार पुरस्कार शासनाच्या दृष्टिकोनातून तो गुणवंत कामगार कसा होईल हे बघणं आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. घरी गेल्यानंतर माणसासारखं वागावं, घरी गेल्यानंतर पालकांसारखं वागावं, घरी गेल्यानंतर आईनं मुलासारखं, त्या मुलानं आईला ते आता जे दोघांनी या पेटकरांनी जे आता या ठिकाणी जे आई वडिलांना मला खूप बरं वाटतं, त्यांनी मुलासारखंच वागलं पाहिजे. आणि वरिष्ठ व्यक्तींचा तेवढाच त्यांनी सत्कार केला पाहिजे. ते ऑफिसमधले असतील, ते बाहेरचे असतील, ते समाजातले असतील, कारखान्यातले असतील, या सगळ्यांना त्यांनी सन्मान केला पाहिजे. मी मूळचा वाईच आहे. एक तरी कार्यक्रम या वाईमध्ये व्हायला पाहिजे असं गरवारे वॉलरोडचे त्यावेळेचे आमचे बोले साहेब होते, त्यावेळेला त्यांना आम्ही शब्द दिला होता, एक तरी कार्यक्रम. त्यांनी बरोबर आहे, एक तरी कार्यक्रमाने आपण या वाईमध्ये घेऊ. आणि हा कार्यक्रम सर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, विवेक कुलकर्णी साहेबांशी तुम्ही मला थोडा साहेब 5 मिनिटं बोलायला दिली, पण मला ते 15 मिनिटं मला बोलण्यासारखे इतके त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि ते म्हटले हे तुमचं काम अतिशय खूप चांगलं आहे. आणि त्याला आपण दुजोरा दिलात. आज आपल्या कंपनीमध्ये इतके चांगले आदर्श कामगार, एवढे चांगले युनियनचे पुढारी आणि हे सगळे बसलेले गुणवंत कामगार झाले, यासारखं भाग्य मित्रांनो नाही. आज आम्ही आमच्या जीवनाच्या खजुरे असतील, मी असतील, आमचे रघुवीर आपतील असतील, उतरणीला लागलेलो माणसं आहे. पण उतरणीचा आमच्या वागण्यामध्ये तुम्हाला कुठेही तो एवढा सुद्धा तुम्हाला कुठलंही चिन्ह दिसणार नाही. तुमच्यापेक्षा आमचा उत्साह निश्चितच जास्त असणार आहे, कारण किती जरी झालं तर अनुभव सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन, ज्यांना आदर्श कामगार पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं त्यांच्या कुटुंबासह मनपूर्वक अभिनंदन. तुमचे त्याच्यामध्ये गुणवंत कामगार व्हावेत यासाठी शुभेच्छा. ज्या गुणवंत कामगारांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रतिष्ठानचं नाव लौकिक वाढवलं त्या आमच्या या प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. वाईच्या सुपुत्रांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. आणि तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन, गरवारे वॉलरोड कंपनी असू देत, लॉकिंग कंपनी असू देत, गोदरेज कंपनी असू देत, ह्या कंपन्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं जे काही नाव आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करतायत, कारण त्यांना हे असे ऑफिसर लोक मिळतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. विशेषतः गरवारे जी काही कंपनी आपली जी फायबर्स लिमिटेड कंपनी असेल किंवा लॉकिंग कंपनी असेल, हे आमचे आईवडील आहेत, या प्रतिष्ठानचे आईवडील आहेत. एवढं मला पण या ठिकाणी सांगायचं होतं. सर, असंच आपल्या आमच्या पाठीवर ही प्रेमाची थाप राहू देत एवढं विनंती करतो. आणि सगळ्यांच्या वतीने, सर्व कामगारांच्या वतीने आमचे धन्यवाद आपले मानतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळे मी पण माझं थोडंसं आवर्तच घेणार आहे. व्यासपीठावरती व्यासपीठावरील मान्यवर श्रीयुत चरेगावकर साहेब, श्रीयुत खजुरी साहेब, मावळते अध्यक्ष काझी साहेब आणि नवनिर्वाचित अध्यक्ष देशपांडे साहेब, आपल्या कार्यकारिणीचे सर्व मान्यवर, नवीन निश्चित जे कार्यकारिणीचे मान्यवर आहेत सगळ्यांचे मान्यवर, दादासाहेब काळे आमचे मेंबर सहकारी, आमचे युनियनचे अध्यक्ष संजय मस्केजी, सेक्रेटरी अर्जुन साळुंखे साहेब, इतर कंपन्यांचे जे काही अधिकारी आलेले आहेत, अधिकारी वर्ग, ते अधिकारी वर्ग प्लस कंपन्यांचे युनियनचे अध्यक्ष पदाधिकारी आलेले त्यांचं, आणि बंधू भगिनी, हा जो आपला गुणवंत कामगार पुरस्कार होत आहे यावर्षी वाईमध्ये, त्याचा मला खूप आनंद होतोय. ऍक्च्युली बाकीचं कार्य तर चरेगावकरांनी सांगितलंच, प्रतिष्ठानाचं जे काम आहे ते चरेगावकरांनी सांगितलंच, पण त्या कार्यक्रमामध्ये मला जे आवर्जून मेन्शन करायची गोष्ट वाटते ती म्हणजे महिला उद्योजक पुरस्कार सुद्धा आपण घेऊन जातो. महिलांच्या सबलीकरणासाठी केलं जाणारं कार्य सुद्धा तेवढंच महत्वाचं जे या प्रशिक्षणा थ्रू होत आहे. आणि त्याच्या इतकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की गेल्या 30 वर्षामध्ये प्रतिष्ठानाने जे काम केलंय, गुणवंत कामगार घडवलेले आहेत, त्यातले 20 कामगार गरवारे टेक्निकल फायबर्सचे. हे जे काम चाललंय हे खूपच कौतुकास्पद आहे. खरं तर या कार्यक्रमाला विवेक कुलकर्णी साहेबांना स्वतः यायचं होतं, त्यांनी बरेच प्रयत्न पण केले, पण आमचे एक डीलर मी चेन्नईमध्ये असल्यामुळे आणि फ्लाईट्सचे डिलेड शेड्यूल आजचे सध्या जे काही सिच्युएशन आहे त्यामुळं डिलेड शेड्यूल झाल्यामुळे त्यांना येऊ शकले नाही. पण त्यांनी हा मेसेज माझ्यापर्यंत तुम्हाला द्यायला सांगितलं की खूप चांगलं काम करते प्रतिष्ठान
आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा गरवारे टेक्निकल फायबर्समधून तुम्हाला जरूर मदत सपोर्ट मिळेल. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आणखीन काही गोष्टी सांगू इच्छितो. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण मी पुन्हा एकदा त्याचा नमूद करू इच्छितो की आमचे जे कामगार आहेत, वाईमधले ज्या कंपनीमध्ये येणारे सगळे जे कामगार आहेत, ज्या ज्या खेड्यातून येतात त्या खेड्यांमध्ये तिथल्या शाळा असू द्यात, माध्यमिक स्कूल असू द्यात किंवा कॉलेजेस असू द्यात, आणि तिथले अधिकारी जे वर्ग आहेत आम्हाला काही छोट्या मोठ्या रिक्वायरमेंट देत असतात, मदत मागत असतात. जसं की पिण्या पाण्याची सोय नसते, मारू लागतो, मुलींना यासाठी सोयी नसतात, मग सायकलिंगची रिक्वायरमेंट असते किंवा ई लर्निंगच्या लॅब्स असतात. काही शाळांना बाथरूम्स नाही आहेत, तर बाथरूमची रिक्वायरमेंट असते. काही शाळा अशा दुर्गम भागात आहेत जिथं पाऊस पाण्यामध्ये रिस्क राहते की शाळेवरती दरड कोसळेल का, तर त्या शाळेच्या अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला प्रोटेक्शन वॉलची रिक्वायरमेंट येते. तर अशा सगळ्या ज्या गोष्टींची आसपासच्या खेड्यात नेतात जिथं आमचे कामगार राहतात त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही आमच्या कंपनीच्या CSR फंडातून वेळोवेळी करत आलेलो असतो आणि हे कंटिन्यू पण करतो. आत्ताच एक आम्ही नवीन उपक्रम चालू केलाय, त्याची थोडक्यात माहिती सांगतो. GYDC त्याला मी नाव दिले. GYDC म्हणजे गरवारे युथ डेव्हलपमेंट सेंटर. आपल्या वाई आणि वाईच्या आसपास असलेल्या खेड्यांमध्ये जे काही युथ मंडळ आहेत, म्हणजे नवयुवा आहेत, ज्यांना फायनान्शियल सिच्युएशन घरातली चांगली नसते किंवा तेवढा सपोर्ट नसतो, शिक्षण घेणं पॉसिबल नसतं, काहीतरी व्यावसायिक शिक्षण घेणं पॉसिबल नसतं, खर्च करणं शक्य नसतं, अशा लोकांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट या GYDC सेंटरमधनं शिक्षण देतो. 3-3, 4-4 महिन्याचे कोर्स करतो, सर्टिफिकेशन देतो. आपण आपल्या कंपनी थ्रू बऱ्याच ITI आणि ह्या अशा संस्थांशी टायअप केलेला आहे. त्या टायअपमधनं त्यांना सर्टिफिकेशन देतो, त्याचं मार्केटमध्ये रिकग्निशन आहे. अशा गोष्टी सुद्धा आपण करतो. आणि मागच्या 2 वर्षापासून हा प्रयोजन आम्ही करतोय आणि मागच्या 2 वर्षामध्ये ऑलमोस्ट 500हून अधिक युवक या यातनं बाहेर पडले. काही लोकांना जॉब मिळाले आणि काही लोकांनी स्वतःचे व्यवसाय चालू केले. त्यामध्ये महिला वर्ग पण आहे ज्यांना आम्ही ब्युटिफिकेशनचे क्लासेस वगैरे शिकवलेले आहेत. इतक्यात रिसेंटली आम्ही शेळी पालनाचा व्यवसाय पण आम्ही कोर्स केला होता आणि जवळपास लोकल याच्यातले 25 महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन सर्टिफिकेशन कोर्स कम्प्लीट केला. त्याच्यासोबत इंडस्ट्रीमध्ये लागणारे बरेच काही बेसिक कम्प्युटर लिटरसी आहे किंवा तुम्हाला कसं वागावं समाजात, इंटरव्ह्यू कसा द्यावा, याचे जे काही छोटे छोटे स्किल्स आहेत ते पण आम्ही शिकवतो. तर त्याच्यामध्ये त्याचाही लोकांचा खूप युवक त्याचाही जास्त उपभोग घेताना दिसत आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गरवारे आपलं हाफ मॅरेथॉन ही जी काही मॅरेथॉन घडते दरवर्षी त्याचंही आपण पूर्णतः स्पॉन्सरशिप गरवारे टायटल स्पॉन्सर आहोत. त्याच्यामुळे गरवारेच्या ह्या प्रयोजनामुळे वाईच्या जे काही स्थानिक आहेत त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा काम करतो. आणि त्याच्यासोबत आपण बऱ्याच काही कोविडमध्ये सगळ्या मंडळींना माहिती आहे कोविडमध्ये सुद्धा आपण बऱ्याच हॉस्पिटल्सना बरीच प्रकारने वेगवेगळी मदत केली आहे जी सगळ्यांसाठी उपयोगी आहे. वाईकरांसाठी केलेली, नॉट ओन्ली गरवारे ऑपरेटर्स किंवा नॉट ओन्ली गरवारे मेंबर्स, तर सगळ्या वाईकरांसाठी अशा गोष्टी आपण करत आलेल्या आहे. तर एक थोडक्यात म्हटलं ह्या कार्यक्रमाच्या उद्देशाने मी तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी असं मला वाटलं म्हणून मी कव्हर केलं. पण हे जे आपण गरवारे टेक्निकल फायबर्स बरंच नाव ऐकलं, बऱ्याच लोकांच्या भाषणात ऐकलं. आता आपल्याला 50 वर्ष झालेली आहेत. 30 वर्षापूर्वी वाईमधला प्लांट आपण इथे स्थापन केला होता. त्यावेळीचे चेअरमन साहेब होते, त्यांनी हा डिसिजन घेतला की वाईमध्ये घ्यायचं आणि वाढवायचं. तर मला सांगायला खूप आनंद होतो की आज आपण 75 पेक्षा जास्त देशांमध्ये आपला माल निर्यात करतो. आपला जो टर्नओव्हर आहे कंपनीचा त्यातला जवळपास 80% टर्नओव्हर हा आपला एक्सपोर्टमधून जो आपण वेगवेगळ्या देशांमध्ये 75 देशांमध्ये पाठवतो. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की जगभरात या प्रकारचे प्रॉडक्ट जे बनवले जातात त्यामध्ये ज्या काही टॉप 5-10 कंपन्या आहेत त्यातल्या आपल्या टॉप 5 मध्ये आपण आहोत. अशी आपल्या गरवारे टेक्निकल फायबर्सची ओळख आहे छोटीशी. आणि वायू साहेब आणि मयुरी मॅडम जे डायरेक्टर बोर्ड ते आहेत आणि चेअरमन साहेब आहेत त्यांच्या डायरेक्शन खाली खूप चांगल्या पद्धतीने आपण रन करतोय. त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांनाच मिळत असतं वेळोवेळी, महिन्यातनं एकदा आवर्जून ते वाई प्लांट, कारण वाईबद्दल खूप अपेक्षण आहे, वाई प्लांट बद्दल खूप अट्रॅक्शन आहे, अपेक्षण. तर दर महिन्यातनं आवर्जून येतात म्हणजे येतात आणि सगळ्यांच्या बाकी इन्क्लुडिंग आपले युनियन मेंबर्स आणि सगळ्यांची भेटून जातात. तर त्याची खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा गायडन्स मिळवतो. तर हा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं आपण राबवतोय.
आणि त्याला सगळ्या नरुंदी नवाबचित जे कार्यकारिणी आहे त्या सगळ्यांना अभिनंदन प्लस पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. आणि तुम्ही सगळेजण इथे माझ्या एवढ्या उशीरपर्यंत भाषणाला सगळे थांबून ऐकताय पेशन्सनी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, उपस्थित कामगार बंधू, त्यांच्या कुटुंबांना माझा नमस्कार. आता जसं सरेगाव सर म्हणले की वेळ झालेली आहे, अरविंद साहेब म्हणले की जेवणाची वेळ झालेली आहे, पण माझं काय झालं माहित आहे का, माझ्या समोर घड्या आहे त्या भिंतीवरती आणि ते घड्या मला सूचना करते आणि त्या सूचनेला मी थोडा आदर देणार आहे. माझं जे 2-3 शब्द आहेत, 2-3 वाक्याचे, ते लवकर संपेल मी. आता काय आहे की गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा, त्यांना काही वेगळी पोचपावती द्यायची गरज नाहीये. त्यांचं काम दिसतंय. काम कसं दिसतंय, गेल्या 29 वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे आणि 29 वर्षामध्ये या संस्थेनं जवळपास 125 गुणवंत कामगार पुरस्कार दिलेले आहेत. आता 125 दिलेले आहेत, पण त्यातील 70 जे कामगार आहेत ते शासनाच्या पारितोषिकाला पात्र ठरलेले आहेत. म्हणजे जवळपास जे आपण सातारा जिल्ह्यातून जे आपण पुढे जे कामगारांचं जे आपण जे वर्गीकरण आहे, जो मेकॅनिझम आहे निवडण्याचा, तो खूपच म्हणजे अतिशय सिस्टमॅटिक आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण की 70 लोक 125 मध्ये म्हणजे जवळपास 56% एवढं आपण हे करतो. आणि ह्या वर्षी आणि हा जो पुरस्कार आहे आपण जो 1 मे आहे, जागतिक कामगार दिवस, ह्याचं औचित्य साधून आपण हे देतोय. आणि आता ह्या वर्षी जे 51 पुरस्कार जाहीर झालेले आहेत, त्यातील 3 पुरस्कार आपल्या सातारा जिल्ह्याला मिळालेले आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता जसं की हा कार्यक्रम जसे सरेगाव सर बोलले की गरवारे कंपनी झाली, लॉकिन्स आहे, गोदरेज आहे, ह्या काही माध्यमातून सपोर्ट करतात, पुढे येतात आणि हा कार्यक्रम अतिशय 29 वर्ष चाललेला आहे. ह्या वर्षी जो कार्यक्रम आपण इथं पार पाडलेला आहे वाईमध्ये, तो कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमच्या कंपनीचे आणि या प्रतिष्ठानांचे सरचिटणीस असतील, दादासाहेब काळे असतील, आमचे उपाध्यक्ष अमृत साळुंके असतील, आमचे युनियनचे अधिकारी संजय मस्के असतील, सेक्रेटरी आमचे अर्जुन सावंत असतील, ह्यांनी खूप पुढाकार घेतला, आमचा पाठपुरावा केला. त्यामुळे हा कार्यक्रम आपण इथं करू शकतोय. शेवटी एक बोलू इच्छितो, आमचे जे विवेक कुलकर्णी सर आहेत, त्यांची खूप इच्छा होती याची, खूप म्हणजे त्यांनी बोलून दाखवलं. तेव्हा सरेगाव सरांना जेव्हा फोन लावून दिला, त्यांनी पण ते व्यक्त केलं. साहेबांनी ज्या लोकांना पुरस्कार भेटलेला आहे त्या लोकांचं अभिनंदन केलेलं आहे. तसेच आपली जी संस्था आहे गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा, त्यांचं हे कार्य आहे असंच पुढं चालत राहो. भविष्यातही हे काम अतिशय जोमानं हो. आज जसं महाराष्ट्रात आपलं सातारा जिल्ह्याचं नाव गाजतंय, असं काहीतरी व्हावं की ते देश पातळीवरती पण आपलं नाव जावं सातारा जिल्ह्याचं. ह्या अपेक्षा साहेबांनी व्यक्त केल्या आणि ह्या कार्यक्रमासाठी साहेबांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. मी माझ्या बोलण्याला या ठिकाणी विराम देतो. थँक्यू. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर बसलेले आपण सर्व सन्माननीय माता भगिनी, बंधू बांधव, आजच्या या आदर्श कामगार पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये सन्माननीय कुलकर्णी साहेब, थोरात साहेबांनी जे योगदान दिलं त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने प्रथम मी त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक बाजू अतिशय महत्त्वाची असते आणि ती आर्थिक बाजू असल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. माननीय विवेक कुलकर्णी साहेब असतील, अरविंद कुलकर्णी साहेब असतील किंवा थोरात साहेब असतील, त्यांनी आम्हाला पूर्णपणे ग्वाही दिली होती आणि त्यांनी खरे करून दाखवले. त्यामुळे आज आपण या ठिकाणी या पद्धतीने चांगला वर्गच कार्यक्रम करू शकतो. गुणवंत कामगार प्रतिष्ठानचा गेल्या 30 वर्षातला कार्यकाल आपल्या समोर सगळ्यांनी मांडला. प्रतिष्ठान कशा पद्धतीने पुढे जातं याच्याबद्दल आपल्या समोर आलेख मांडला आणि निवड कशा पद्धतीची होती याही संदर्भातले आपल्याला
टप्प्याटप्प्याने प्रत्येकाच्या बोलण्यात लक्षात आले असेल. मी सुद्धा त्याच प्रवाहातला वाहणारा एक कार्यकर्ता आहे. दैनिक सकाळमध्ये कामगार विश्व या सदरामधून कामगार विषयांची माहिती यायची आणि त्यावेळेला कंपनीतले आमचे एका मित्र नरेंद्र जाधव यांनी मला त्या भरीला घालून ती माहिती पाठवण्याची विनंती केली. ती माहिती वाचून खजुऱ्यांनी मला घोड्यावर बसवलं. आदर्श कामगार पुरस्कारासाठी अर्ज करायला लावला. तो पुरस्कार मिळाला पाठोपाठ राज्य शासनाचाही पुरस्कार मिळाला आणि मला काय त्यांनी गप्प बसू दिलं नाही. 2008 पासून 2025ला त्या प्रवाहात वाद मी या मानाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर येऊन बसलोय. म्हणजे एखादी संस्था सामान्य व्यक्तीला कशी असामान्य बनवू शकते. म्हणजे आपण दरवेळेला ऐकतो की मी चहावाला झालो म्हणून पंतप्रधान झालो, असं मोदींच्या बाबतीमध्ये आपण सर्वजण ऐकतो. मोदी हे व्यक्तिमत्व अतिशय थोर आहे. पण एखादी संघटना, एखादी संस्था एखाद्या कामगाराला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी स्वतः वैयक्तिक आणि हे प्रतिष्ठान पण आहे. आपल्या सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाले, जे पुरस्काराच्या लाईन मध्ये आहेत, त्या सगळ्यांना आग्रहाची विनंती हीच आहे की आता थांबायचं नाहीये, पुढे चालत राहायचंय. ज्यावेळी मी आदर्श कामगार होतो, गुणवंत कामगार होतो, त्यामध्ये कंपनीचा सहभाग असतो, आपल्या कुटुंबाचा सहभाग असतो. जो आपला उत्कर्ष कंपनीच्या मुळे होतो, त्या आस्थापनाच्या मुळे होतो, त्याचबरोबर तो त्या समाजाचा पण बहुमान असतो, प्रगती असते, आपल्या भागाची प्रगती असते, राज्याची प्रगती असते आणि अप्रत्यक्षपणे आपल्या राष्ट्राची पण प्रगती असते. मी ज्या सर्वसाधारणपणे उल्लेख करण्याची पद्धत नाही, पण मी संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे चांगल्या पद्धतीचा. आणि संघामध्ये कुठल्याही प्रकारची जी जबाबदारी असती त्याला पद म्हणलं जात नाही, त्याला जबाबदारी म्हणलं जातं, त्याला दायित्व म्हणलं जातं की मी त्या जबाबदारीचा उत्तरदायित्व आहे, काय घडेल त्या गोष्टीचं उत्तरदायित्व आहे. आज मी ह्या संघटनेचा अध्यक्ष झालो असलो तरी ते पद म्हणून नाही, ती माझ्याकडे जबाबदारी आहे. आतापर्यंत ज्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने ती जबाबदारी पेलली आणि संघटना नावारूपाला आणली, त्याच पद्धतीनं ही संघटना पुढे जाईल, त्या पद्धतीचं काम होईल हे मी निश्चित आपल्या सर्वांच्या साक्षीने या निमित्ताने सांगू इच्छितो. आपण सर्वजणांनी इतका वेळ या ठिकाणी शांतपणे सर्व कार्यक्रमात सहभाग दिला त्याबद्दल सर्वांच्या मनपूर्वक मी धन्यवाद देतो. एक सुवर्ण योग आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाला की आज पहाटे फटाके वाजले शेजारच्या राज्यामध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर आपला कार्यक्रम सुद्धा होतोय दणदणीत स्वरूपामध्ये. दोन्हीचं लिंकिंग एक वेगळ्या अर्थाने आहे की त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम केलं गेलं त्याच पद्धतीचं वेगळ्या स्वरूपाचं काम आपण आपल्या आस्थापनामध्ये करत असतो की जेणेकरून राष्ट्राला आपण पुढे घेऊन जात असतो. भविष्यामध्ये याच पद्धतीचं आपण काम करू, उपस्थित मान्यवरांना त्या पद्धतीची ग्वाही देऊ, एवढं मी माझ्या या निमित्तानं बोलतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. देशपांडे कार्यक्रमासाठी गरवारे टेक्निकल फायबर कंपनी लिमिटेड चे प्रेसिडेंट माननीय विवेक कुलकर्णी साहेब काही कारणास्तव उपस्थित राहू शकलेले आहेत, परंतु त्यांनी मेसेज दिलेला आहे, कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि वैयक्तिक आमचं आणि सरांचं जो बोलणं झालेलं आहे तर ते म्हणले काय कारणास्तव कंपनीच्या कामानिमित्त मला बाहेर जावं लागत आहे, तरी माझ्या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गरवारे टेक्निकल फायबर कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री अरविंद कुलकर्णी साहेब उपस्थित राहिले आणि त्यांनी उत्तम मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच गरवारे टेक्निकल फायबर कंपनी लिमिटेडचे जनरल मॅनेजर श्री युवराज थोरात साहेब HR आणि IR यांनी सुद्धा मार्गदर्शन चांगलं केलं आणि त्यांचे मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आजच्या आदर्श कामगार पुरस्कार वितरणासाठी ज्यांनी यावर्षी आदर्श कामगार पुरस्कार जाहीर झाले ते सर्व पुरस्कार विजेते सहपत्नी त्यांचे कुटुंबियासमेत उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार. यापूर्वी ज्यांनी प्रतिष्ठानाचा आदर्श कामगार पुरस्कार मिळवले होते व यावर्षी त्यांना राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर झाले श्री राजकुमार किर्दर, विकास धुमाळ व प्रवीण जाधव यांचे सत्कार झाले, त्यांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार. आजच्या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या ज्या सदस्यांनी उत्तम कामगिरी करून
परिस्थितीचा नावलौकिक वाढवला, त्यांचे सन्मान करण्यात आले. माजी अध्यक्ष अशोकराव जाधव साहेब, माजी अध्यक्ष गजानन गाडगे, श्री आपले वाईचे यशवंत हेमंत डोळे, ज्येष्ठ साहित्यिक लेखक लक्ष्मण रांजणे साहेब हे उपस्थित राहिले, त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमासाठी कन्याशाळेने हॉल उपलब्ध करून दिला आणि कमी खर्चात उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. या कार्यक्रमासाठी सन्मान चिन्हे सन्मान सूचक पद्धतीने वेळेवर तयार करून दिलेले गौरव ट्रॉफी सातारा यांचे आभार. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करणारे SBN चॅनलचे प्रतीक बद्रे यांचे आभार. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य, विशेषतः संस्थापक गोपाळराव खजुरे, दिलीप सरगावकर, आपटे साहेब, तसेच आपले वाई शाखेचे सर्व सदस्य आणि आपल्या करवाड टेक्निक फायबर युनियनचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. तसेच आपल्या ह्या तरेगावकर सर आम्हाला ज्यावेळेस पदाधिकारी निवड झाली त्यावेळेस तरेगावकर सर आणि खजुरेकर आपले सर आम्हाला म्हणले वाईट कार्यक्रम व्हावा. मग आम्ही सगळे पदाधिकारी मिळून साहेबांना विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केली आहे. आणि विशेष म्हणजे आपले पर्सनलचे मॅनेजर जगदाळे साहेब त्यांनी सपोर्ट भरपूर केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच आपले फेटे बांधण्यासाठी किरण किरवे यांनी मीना मोबतला मदत केली, त्याबद्दल आभार. तसेच आपल्या कंपनीतील कॉन्ट्रॅक्टमध्ये असतील त्या लेडीज नैना काळे व सुनीता बेंद्रे यांनी आपले पुरस्कार देण्यासाठी मदत केली, विनामोबदला मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रांजणे साहेब यांनी केले आणि अति उत्तम प्रकारे त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आता प्रसाधन होईल.